नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आता अगदी प्रचंड उकाडा उष्णता जाणवत असेल आणि मध्येच पावसाच्या सरी कोसळतात. असं अगदी मिश्र वातावरण जरी आपण ऋतू अनुभवत असलो ना, तरीही लवकरच येणारा पावसाळा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. कारण पावसाळ्यात प्रत्येकाला ताजंतवानं वाटतं. हे जरी खरं असलं तरी तो पावसाळा आपल्याबरोबर अनेक संसर्ग किंवा आजार घेऊन येत असतो. मग त्या पावसाळ्यात आपण आनंद घ्यायचाच नाही असं नाही आहे, पण त्यावेळेला आपण आपल्या कुटुंबाची आणि आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यावी या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय ते बघूया. आजचा आपला विषय आहे पावसाळा ऋतूतील बालकांमधील संसर्ग आणि उपाय. पावसाळा ऋतूतील बालकांमधील संसर्ग आणि उपाय या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण आपल्या इथे नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर ओमप्रकाश जमादार. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. सरांची ओळख करून द्यायची तर डॉक्टर ओमप्रकाश जमादार हे नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ आहेत नवी मुंबई येथून. या क्षेत्रामध्ये त्यांचा 20 वर्षांहूनही अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही त्यांचा सहभाग आहे. आज आपण त्यांच्याकडून खरं तर कशी काळजी घेतली पाहिजे आणि हा पावसाळा किंवा हा उन्हाळा कसा आनंदित झाला पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे पावसाळा ऋतूमधील मुलांमधील आजार, संसर्ग आणि त्यावरील उपाय. आणि आपल्याबरोबर आहेत बालरोग आणि शिशुरोग तज्ज्ञ डॉक्टर ओमप्रकाश जमादार. सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर खूप छान असा विषय आहे, कारण सध्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, पण आपण बाहेर बघतो की प्रचंड असा उन्हाळा आहे, उकाडा होतोय आणि आता मुलं खेळायला बाहेर पडतात. तर त्याच्यामुळे खरं तर काय काळजी घेणं अपेक्षित आहे याच्यामध्ये, कारण आपण मुलांना थांबवू शकत नाही. बरोबर. मुलांना सुट्टी लागली की पालकांना त्रास होतो, कारण पालकांना ऑफिस करायचं की मुलांकडे पाहायचा हा मोठा प्रश्न पडतो. अशा वेळेस आपण बऱ्याच मुलांना फ्रीडम देतो की बाबा तुला जे आवडतं ते कर, ते मोबाईल असो किंवा बाहेर जाऊन खेळणं असो. पण जेव्हा मुलं उन्हामध्ये बाहेर खेळतात त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण हीट जास्त असल्यामुळं लहान मुलांना शरीरातलं पाणी कमी होणं, हीट जास्त असल्यामुळं शरीराचं तापमान वाढणं, हा जर त्रास झाला तर त्यांना उष्माघात होण्याची भीती असते. मग अशा वेळेस बरेच लहान मुलं ताप आल्यामुळं चक्कर येतात आणि कोसळतात देखील. तर आपण बाहेर जाण्याच्या अगोदर मुलांचे कपडे वगैरे प्रॉपरली घातले पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या अंगावरती हीट कमीत कमी पडली पाहिजे. डोक्याला देखील कव्हर करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबत त्यांची पाण्याची बॉटल देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून लहान मुलांना खेळत असतेवेळी जर तहान लागली तर ते स्वतः देखील पितील. आणि आपण पाहतो की आजकाल लहान मुलांसोबत कोणी ना कोणी अकंपनिंग पर्सन असतो. मग त्यांना रिपिटेडली आठवण करून दिली पाहिजे लहान मुलांना, अरे थोडं पाणी पिऊन घे, जेणेकरून त्यांचं डिहायड्रेशन होणार नाही. शरीरामध्ये जरी हीट वाली तरी पण ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हायड्रेशन जर चांगलं असेल तर उष्माघाताचा जो त्रास आहे तो कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट, सुट्टीमध्ये लहान मुलं काय करतात, पोहायला सर्वांना आवडतं, ते मोठे असो किंवा लहान असो. मग पोहायला जातेवेळी देखील आपण प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. मी पालकांना नेहमी सांगतो, नजर हटी दुर्घटना घटी. आपण जर बालकाकडे कुठल्या पण ॲक्टिव्हिटी करतेवेळी जर थोडं जरी दुर्लक्ष केलं तर कधीही त्यांना आपत्ती येऊ शकते. म्हणून जेव्हा बालक पोहायला जातात त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी ना कोणी हमेशा पाहिजे. त्याशिवाय पोहण्याच्या संदर्भात त्यांची स्किनचं केअर आहे, त्वचा पिगमेंटेशन होणं, त्या अशा प्रकारचे त्रास होतात. डोळ्यामध्ये पाणी जाणं, कानामध्ये पाणी जाणं, त्याच्यामुळे केमिकल इन्फेक्शन जे असतात ते होण्याची त्यांना भीती असते. त्याशिवाय श्वासनलिकेमध्ये पाणी जाण्यामुळे देखील इरिटेशन होऊन त्यांना सर्दी खोकला देखील होण्याची भीती असते. या सर्व प्रिकॉशन्स घेऊन लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर खेळायला त्याशिवाय पोहण्यासाठी पाठवणं फार गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं की डिहायड्रेशन त्यांना जे होतं ती एक मुख्य समस्या आपण म्हणू शकतो. त्याच्यावर जास्तीत जास्त पाणी पिणं हा एक उपाय आपण सांगू शकतो. पण बऱ्याच असं होतं की मुलं पाणी फार कमी पितात. मग असे काही गोष्टी आहेत का की जेणेकरून त्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो? पाणी हे टेस्टलेस आहे, त्याच्यामुळं लहान मुलांना बऱ्याच वेळेस पाणी आवडत नाही. मग आपण अशा कंडिशनमध्ये घरी आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस बनवून देऊ शकतो. आणि जेव्हा हे ज्यूस बनवतो तेव्हा लक्ष ठेवायचं ते आपण फिल्टर करून नाही द्यायचं, कारण ज्यूसमध्ये फायबरचं देखील प्रमाण असणं फार गरजेचं आहे. पर्टिक्युलरली आपण ऑरेंज वगैरे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये वॉटर आणि फायबर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या फार महत्त्वाच्या आहेत. तर अशा प्रकारचे आपण पदार्थ देऊ ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण असेल आणि त्याशिवाय बाळाला एनर्जी भेटेल आणि फायबर पण भेटेल.
त्याशिवाय ORS त्याच्याबद्दल आणखीन आपण पुढे पण डिस्कस करणार आहात, तो देखील घटक आपण देऊ शकतो. पण मी पालकांना सांगू शकतो की जे रेडी टू यूज ज्युसेस जे असतात ते त्यांनी अवॉइड केलं पाहिजे, कारण त्याच्याचं कंटेंट जर पाहिलं ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साखरेचं प्रमाण असतं जे की बालकांसाठी हानिकारक आहे. त्याच्यामुळे आपण रेडी टू ज्युसेस किंवा कॅन्ड फूड वगैरे जे असतात, लिक्विड जे असतात ते आपण अवॉइड केलेलं चांगलं असेल. हा मुद्दा खरं तर खूप महत्त्वाचा आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की बऱ्याचदा असं होते की वेळेची कमतरता किंवा घाई किंवा बऱ्याचदा आपण त्या जाहिरातींना बळी पडतो की हे विटामिन आहे, ते विटामिन आहे त्याच्यामध्ये, आणि ते कॅन ज्युसेस वगैरे आपण वापरतो. तर मला वाटतं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ते कुठलंही न वापरता नॅचरली घरात केलेलं त्यांना आपण देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. अगदी. आता खरं तर सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि जसं तर मी म्हटलं की कितीही उन्हाळा असेल किंवा काही, तर ह्या सुट्ट्यांमध्ये पालक आणि मुलं ह्यांचा जो एकत्रित घालवण्याचा वेळ असतो म्हणजे पर्यटन. अगदी पर्यटनासाठी ते बाहेर पडतात. मग त्यावेळेला काय अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात की त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे? कारण जसं आपण म्हणतो की घरी आपण जेव्हा असू तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, पण मला असं वाटतं बाहेर जेव्हा जातो तेव्हा काही गोष्टींचं रिस्ट्रिक्शन्स आपल्यावर येतं. तेव्हा कशी काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करा. उन्हाळा असो की पावसाळा, बरेच आजार पाणी आणि अन्न या 2 गोष्टीतून पसरतात. तर त्यासाठी जेव्हा आपण पर्यटनासाठी जातो ह्या गोष्टी आपण प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे घरी सर्व फॅसिलिटी असतात जेणेकरून आपण गरम केलेल्या गोष्टी खाऊ शकतो, स्वच्छ पाणी पिऊ शकतो. त्याच्यामुळं बाहेर जेव्हा जातो त्यावेळेस ह्या सेम कंटिन्यू करण्यासाठी आपण काय करता येईल याची तयारी करून पालकांना जाणं फार गरजेचं आहे. जर लहान बाळ जर असेल, पर्टिक्युलरली 1 वर्षापेक्षा जर लहान असेल, तर त्यांच्यासाठी ज्या गोष्टी आहेत बऱ्याच वेळेस आपण घरी तयार केलेले पावडर्स फॉर्ममध्ये वेगवेगळे घटक असतात ते आपण सोबत कॅरी करणं फार गरजेचं आहे. त्यांच्यासाठी थर्मॉस फ्लास्क आहे किंवा पाणी गरम करण्याची सुविधा असलेल्या गोष्टी कॅरी करणं आपण महत्त्वाचं आहे. नेक्स्ट असतं जे मोठे मुलं आहेत त्यांना आपण पाणी जे देतो ते फिल्टर वॉटर आहे का ते चेक करूनच त्या ठिकाणी पाणी दिलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस आपल्याला पॅक वॉटर देखील भेटते, मिनरल वॉटर जे बोलतो, तर त्या देखील गोष्टी प्रॉपर कंपनीच्या आहेत का ते आपण फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आजकाल कंटॅमिनेशन वगैरे फार झालेलं आहे. तर ते पाण्याचा भाग झाला. आणि अन्न जे आहे ते कधी पण गरम असलेलं खाल्लं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस हे लोक फ्रीजमध्ये वगैरे ठेवतात आणि परत ते यूज करतात. अशा गोष्टी किंवा जे पॅक केलेल्या गोष्टी, जसं मी पाण्याचं किंवा ज्यूसच सांगितलं त्याप्रकारे पॅक केलेलं जे अन्न असतं ते देखील आपण अवॉइड करणं गरजेचं आहे. आणि पॅरेंट्सला मी हमेशा सांगतो की फ्रूट्स जे असतात ते फ्रेश असतात. मोस्ट ऑफ द प्लेसेस ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे फ्रूट्स आपण जर घेतले तर ते आपल्याला एनर्जी पण देतील, न्यूट्रिशन पण चांगलं देतील आणि कंटॅमिनेशनची जी रिस्क आहे ते देखील आपल्याला कमी करण्यासाठी मदत करतील. नक्कीच. या सगळ्यांविषयी काळजी घेतली तर सुट्टीचा आनंद पालकांबरोबर मुलं आणि मुलांबरोबर पालक हे नक्कीच घेऊ शकतात. सर, चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आधी एक फोन घेऊया. मंगल आपटे आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. मला असं विचारायचं आहे. हॅलो. हा, बोला. हा, मला असं विचारायचं आहे की कावीळ होते, तर कावीळ झाल्यानंतर मग गुलकंद खा किंवा मग त्यांना हळदीचा कुठलाही पदार्थ द्यायचे नाहीत आणि जास्त करून हे कावीळचे हे होतातच, किंवा त्यांनी पाणी उकळून प्यायचं किंवा उकळलेलं गार केलेलं पाणी प्यायचं का, तर त्यासाठी काय काळजी घ्यावी कावीळ होताना? नक्कीच नक्कीच. धन्यवाद मंगलताई, खूप खूप धन्यवाद. जसं आत्ता तुम्ही सांगितलं की उष्माघाताचं आपण बघितलं किंवा आता बाहेर जाताना पण काय काळजी घ्यावी आता बघितलं. आत्ता सध्या जरी उन्हाळा असेल तरी लवकरच पावसाची सुरुवात होणार आहे. आणि आता जसं मंगलताईंचा जो प्रश्न होता, मला वाटतं बऱ्याच आपल्या प्रेक्षकांचा आणि आमचा तो प्रश्न असतो की पावसामुळे अनेक आजार येत असतात. त्याच्याविषयी तर आपण सविस्तर बोलणारच आहोत, पण आत्ता जसं त्यांनी कावीळ हा मुद्दा सांगितला तर त्याविषयी आपण काय सांगू शकतो? कावीळ हा फार महत्त्वाचा आजार आहे आपल्याला समजण्यासाठी. आणि त्याच्यामधला हेपॅटायटिस ए जो आहे तो पाण्यामुळे पसरतो. इनफॅक्ट जर आपण जे पाण्यामुळे होणारे इन्फेक्शन जे आहेत त्याबद्दल जे डिस्कस करतो त्याच्यामध्ये हेपॅटायटिस ए एक इन्फेक्शन आहे. त्याला आपण प्रिकॉशन्स म्हणून जसं मी सांगितलं की आपण 3C, क्लीन वॉटर, क्लीन फूड आणि क्लीन हँड्स, स्वच्छ हात, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ जेवण, ह्या 3 गोष्टीकडे महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काही आहेत का, हे तर स्वच्छ झालं 3. आणि त्यासाठी काही वॅक्सिन देखील काही आहेत, जसं की हेपॅटायटिस ए आहे, हेपॅटायटिस बी आहे. याच्यापासून प्रिकॉशन्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला त्यासाठी वॅक्सिन देखील आहेत, ते देखील घेणं गरजेचं आहे. आता हा आजार झाल्यानंतर हे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. तर हेपॅटायटिस ए आहे त्याच्यामध्ये काय होतं, लहान मुलांना उलटी होणं, जेवणाची इच्छा न होणं, त्यांना पिवळेपणा होणं, पर्टिक्युलरली आपण जर डोळ्यामध्ये पाहिलं तर कावीळीमुळे त्यांना डोळे पिवळे दिसतात. अशा प्रकारचे त्यांना लक्षणं असल्यानंतर त्यांना आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे.
जेणेकरून आपल्याला समजेल की कावीळचा प्रकार कुठला आहे, हेपॅटायटिस ए आहे की बी आहे किंवा सी पण असतो, तर ते निदान होणं गरजेचं आहे. हेपॅटायटिस ए जो आहे तो बऱ्याच वेळेस स्वतःहून कमी होणारा आजार आहे, पण त्यासोबत आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे ना. जर तसा त्यांचा प्रश्न आहे की हळद वगैरे दिलेलं असेल तर चांगलं आहे. हळद इन जनरल इनफॅक्ट मला वाटतं भारताने हळदीबद्दल पेटंट देखील घेतलेलं आहे की हळद हे अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, अँटी इन्फेक्टिव्ह प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यामुळं हळदीनं आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही, तर नक्कीच फायदा तर होणार आहे. त्याच्यामुळं हळद देणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं की पाणी गरम करून उकळून थंड करून दिलं पाहिजे, ते मी 3 C जे सांगितले, क्लीन हँड्स, क्लीन वॉटर, क्लीन फूड, ह्या 3 गोष्टी आपल्याला हेपॅटायटिस एचं इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी नक्कीच मदत करतील. कारण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतली, कारण लहान मुलांना खूप लवकर जेव्हा एखादा आजार होतो तेव्हा जास्त लवकर त्यांची प्रतिकार क्षमता कमी असल्यामुळे मे बी त्यांना जास्त त्रास होत असेल, बरोबर ना? बरोबर. तर पावसाळ्यामध्ये असे अनेक आजार आहेत की जे आपल्याबरोबर येत असतात, Yes. हवेतून, पाण्यातून. तर जसं आता आपण पाण्याचाच विषय निघाला, तर अजून काय काळजी घेणं अपेक्षित आहे? पाण्यामुळं दुसरा जो कॉमनली आजार जो भेटतो आपल्याला तो आहे ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा त्याला आपण अतिसार म्हणतो. याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस मुलांना सुरुवातीला उलटी होते आणि उलटी झाल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांना लूज मोशन्स किंवा डायरिया जो म्हणतो आपण चालू होतो. तर ह्यामध्ये शरीरामधलं पाणी कमी होतं, कारण एक तर त्यांचा इंटेक कमी आहे आणि सोबत शरीरातला लॉस होते लूज मोशन्समुळं. तर त्यांना योग्य प्रकारे आपण मेडिसिन्स देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांची उलटी कमी होईल. शरीरातलं पाणी कमी होऊन जे डिहायड्रेशन होतं त्यासाठी ORS, त्यामध्ये आणखीन मी सांगू शकतो की WHO जे आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे सजेस्टेड केलेलं ORS आहे, त्याला इलेक्ट्रॉल म्हणून एक कॉमनली आपण ब्रँड वापरतो, तो वापरणं फार गरजेचं आहे. आजकाल ORSच्या ठिकाणी ORSL अशा प्रकारचं बरेच सोल्युशन भेटतात, ज्याचं प्रोपोर्शन WHOनं रेकमेंडेड केलेलं नाही आहे. म्हणून WHO ORS इलेक्ट्रॉल जे आहे ते वापरणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शरीरातलं साखर आहे किंवा जे क्षार जे असतात, सोडियम पोटॅशियम जे असतात, त्यांचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर हे ORS महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपली डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी झिंक आणि काही प्रोबायोटिक जे असतात ते देणं गरजेचं आहे. जेव्हा लहान मुलांना अतिसार होतो त्यावेळेस त्यांचं दुधाचं प्रमाण कमी केलेलं फायदेशीर ठरेल, कारण दूध डायजेशनला डिफिकल्ट असतं. पण ते जर लहान बाळ आईच्या दुधावरती जर असेल तर मात्र ते आईचं दूध कंटिन्यू करणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस पालकांना प्रश्न करतो की आईचं दूध पण थांबायचं का? तर तसं नाही केलं पाहिजे. आईचं दूध चालू ठेवायचं, पण जे आपण बाहेरनं एक्स्ट्रा जे दूध देतो ते आपण अवॉइड केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि जो नेक्स्ट जो आजार जो की महत्त्वाचा आहे आपल्याला समजण्यासाठी, जो पाण्यामुळे पसरतो, तो आहे टायफॉईडचं इंजेक्शन. मला असं वाटतं सर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की टायफॉईड आणि त्याविषयी सगळं जाणून घ्यायला आवडेल. एक फोन आधी फक्त आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतायत वसईवरून, निपाणीवरून. नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, आता सध्या पावसाळा सुरू झाला की नाही, की लोक इकडे तिकडे पावसाळ्यामध्ये पाण्यात वगैरे काम करणारे वगैरे शेतकरी म्हणा किंवा लहान मुलं वगैरे पाण्यात राडीत वगैरे खेळतात. मग त्यामुळे त्यांना काय होतं की ते पायाच्या बोटामध्ये की नाही खत लागणे म्हणतात, त्याने म्हणजे खाजू नये, त्याच्यामध्ये शिर पडणे, असं सगळं आजार होतो त्यासाठी. मग त्यासाठी ते मुलं काय म्हणतात की ते काय होत नाही म्हणतात, पण त्याच्यामुळे आजार वाढू नये त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा असं मला प्रश्न आहे. आणि मुलं सुद्धा आता बोला. खूप खूप धन्यवाद. त्यांचा जो प्रश्न आहे तो आपण घेऊयाच, कारण मला असं वाटतं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो. पण आता ह्या प्रश्नापूर्वी आपण टायफॉईडबद्दल सर सांगत होतात माहिती, त्याविषयी सांगा. टायफॉईड इन्फेक्शन हे पाण्यामुळे पसरतं, तर त्यासाठी आणखी जे पाण्याचे प्रिकॉशन्स आहेत ते आपल्याला फार गरजेचे आहेत. आणि टायफॉईड हा एक असा आजार आहे की ज्याच्यामध्ये ताप बरेच दिवस राहतो आणि बराच हाय इंटेन्सिटीचा असतो. आम्ही काही बालक पाहिलेले ज्यांचा ताप 104 डिग्री फॅरनहाईट 105 एवढा देखील हाय असलेला असतो. आणि सोबत त्यांना ताप एवढा असल्यामुळे बाळ सुस्त होणं, त्यांना काही न खाणं, उलटी होणं, अशा प्रकारचे देखील त्रास होतात. तर टायफॉईडचे इन्फेक्शन आपल्याला प्रॉपरली डायग्नोसिस करण्यासाठी ब्लड कल्चर नावाची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये टायफॉईडच्या बॅक्टेरियाची आपल्याला ग्रोथ होते. ही टेस्ट बरीच महत्त्वाची आहे. बाकीच्या टेस्ट एवढ्या जास्त आपल्याला मदत करणार नाही जेवढं ब्लड कल्चर महत्त्वाचं आहे. आणि ते जर टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल आणि बाळाचा जर तसा त्रास दाखवतो की आपल्याला की टायफॉईडसारखं दिसते, तर त्यासाठी हे एक इन्फेक्शन असं आहे ज्या ठिकाणी आपल्याला अँटीबायोटिकची गरज पडणार आणि प्रॉपर डोसचं अँटीबायोटिक आणि प्रॉपर कंप्लीट कोर्स करणं फार महत्त्वाचं आहे. बाकी बरेच इन्फेक्शन जर पाहिलं तर व्हायरसेसमुळे होतात, पण काही सिलेक्टेड इन्फेक्शन बॅक्टेरियामुळे होतात, त्याच्यामध्ये अँटीबायोटिकची आपल्याला गरज आहे. मग यासाठी पालकांना मी 3 A सांगू शकतो, ज्याच्यामध्ये अवॉइड अँटीबायोटिक ॲब्यूज, 3A, AAA, अवॉइड अँटीबायोटिक ॲब्यूज. प्रत्येक
ताप म्हणजे बॅक्टेरियाचं इन्फेक्शन नाही. भारतीय कंडिशनमध्ये मोस्ट कॉमन व्हायरसेस हेच इन्फेक्शनचे कारण आहेत. तर पालकांनी अँटीबायोटिक केअरफुली वापरलं पाहिजे. रिसेंटली एक दिल्लीमध्ये स्टडी झालेली ज्याच्यामध्ये आपल्याकडे बरेच बॅक्टेरिया जे आहेत ते अँटीबायोटिकला रेजिस्टन्स दिसतात. तर हे फार मोठं आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स. कारण जेव्हा आपल्याला खरंच गरज असेल अँटीबायोटिकची त्यावेळेस जर आपल्याकडे जर अँटीबायोटिक जर काम जर करत नसेल तर मग आपल्याकडे काहीही पर्याय नसणार आहे. म्हणून आपण अँटीबायोटिकचा ॲब्यूज, अँटीबायोटिकचा योग्य प्रकारे उपयोग करणं फार महत्त्वाचं आहे. नक्की सर. खरंच आत्ता जसं आपण बघितलं की एकेका पावसाळ्यामुळे काय काय आजार होतात आणि काय काय काळजी घेणं अपेक्षित आहे सगळं आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता येणाऱ्या पावसाळ्यामुळे काय काय रोग होतात आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय संसर्ग, काय उपाय, त्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करत आहोत. आणि आपल्याबरोबर आहेत नवजात आणि शिशु बालरोग तज्ज्ञ डॉक्टर ओमप्रकाश जमादार. सर, खूप छान पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने एक एक मुद्दा तुम्ही आमच्यापर्यंत कव्हर करत आहात. पण मला अजून एक आपल्या प्रेक्षकांना च्या वतीने विचारायचे की आत्ता जस्ट विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही अँटीबायोटिक रेजिस्टन्स आणि ताप याविषयी बोलत होता. तर मला असं वाटतं हा मुद्दा अजून थोडा सविस्तर आम्हाला सांगाल का? तर बऱ्याच वेळेस काय होतं पालकांना आपल्या बालकाला जर ताप आला तर वाटतं की त्याला इन्फेक्शन आहे आणि पर्टिक्युलरली त्याला बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे. पण सर्दी, खोकला, ताप किंवा इवन जे लूज मोशन्स अतिसार आहेत हे बऱ्याच वेळेस व्हायरसेसमुळे होतात. व्हायरस आणि बॅक्टेरियाचं ज्ञान बऱ्याच लोकांना झालेलं आहे जेव्हापासून आपल्याला कोविडचं इन्फेक्शन झाल्याची माहिती आहे. तर कोविड जसा व्हायरस होता तशाच प्रकारे बरेच व्हायरसेस आपल्या सराउंडिंगमध्ये असतात जे की वातावरण वगैरे बदललं की आपल्याला होतात. मग हे जे व्हायरस असतात ते ताप करतात किंवा सर्दी करणार, खोकला करणार. मग अशा कंडिशनमध्ये ज्याला आपण सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट जे म्हणतो ज्याच्यामध्ये तापेसाठी आपण पॅरासिटामॉल देणं हे गरजेचं आहे. शिवाय ताप असल्यामुळे बाळाचं इंटेक कमी होतं मग त्यासाठी आपण त्याला ओरल डिहायड्रेशन देणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय सर्दी खोकल्यासाठी काही मेडिसिन्स डॉक्टर देतात ते त्यांच्या सल्ल्यानुसार घेणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट गोष्ट असते की अँटीबायोटिक आपण बाळाला दिले का. तर जे व्हायरसेस इन्फेक्शन करतात ते व्हायरसेस अँटीबायोटिकमुळं कधीही रिस्पॉन्स नाही करणार. त्याच्यामुळं व्हायरल इन्फेक्शन जर असेल तर आपण अँटीबायोटिक वापर करू नये. मग आपल्याला कसं समजणार हे व्हायरल इन्फेक्शन आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ज्या गोष्टीमध्ये फीवर कमी झाल्यानंतर बाळ चांगला खेळतो, बाळाचा इंटेक चांगला मेंटेन होतो आणि फीवर जनरली व्हायरसेसमध्ये 2 ते 3 दिवस असतो. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसापासून फीवर कमी होतो. अशा कंडिशनमध्ये आपण फक्त पॅरासिटामॉल वगैरे वापरणं योग्य आहे. पण दुसरे जे अँटीबायोटिक जसे की अमॉक्सिसिलिन असतं किंवा सिफिक्झिम नावाचं असतं हे औषधं वापरणं आपण अवॉइड करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला जेव्हा खरी गरज असेल त्यावेळेस हे जर औषध वापरलं तर त्याचा आपला शरीर चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देईल. नसेल तर जर अँटीबायोटिक रेजिस्टन्स झालं तर मग हे औषधं आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्याला मदत करणार नाहीत आणि मग त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती हानिकारक परिणाम होतील. मला असं वाटतं आता डॉक्टर तुम्ही खूप छान सांगितलं. आणि हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की बऱ्याचदा पालकांना कळत नाही. थोडासा ताप आला, थोडंसं काही झालं की लगेच जी आपल्या घरात अवेलेबल औषधं असतात जी काही नावं आहेत तर ती लगेच द्यायला सुरुवात केली जातात. त्याच्यामुळे बऱ्याचदा ती औषधं किंवा ती अँटीबायोटिक आहेत की नाहीत ह्याच्यात जी गल्लत होते जर असं माहीत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देणं खरंच योग्य आहे. नाही बरोबर? अगदी. आणि इवन याच्यामध्ये तापेसाठी देखील आपण स्ट्रॉंग औषधं वापरणं कमी केलं पाहिजे. कारण लहान मुलांना जेवढे बेनिफिट असतात मेडिसिन तेवढे साईड इफेक्ट पण होतात. तर त्यासाठी जे मेडिसिन्स तापेसाठी पॅरासिटामॉल जे आहे ते सेफ मेडिसिन आहे. त्यानं जर ताप नाही कमी झाला तर एखाद्या वेळेस आपण आयबुप्रोफेन नावाचं जे औषध आहे ते वापरू शकतो. पण मेफ्टाल जे औषध आहे ते बालकांसाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळे याचा वापर आपण कमीत कमी करणं चांगलं असतं. नक्कीच नक्कीच. मघाशी आपले जे प्रेक्षक होते शिवानंदी तर त्यांनी जो प्रश्न विचारला होता आणि पावसाळ्यामध्ये हा सर्रास आपल्याला त्रास जाणवतो. जसं त्यांनी शेतकऱ्यांना घेतलं किंवा मालकांना घेतलं की मुलं बाहेर खेळतात किंवा पाण्यामध्ये कामं आपली होतात. त्यावेळेला जे काही पाणी असतं किंवा मध्ये खराब पाणी असेल, दूषित पाणी असेल त्याच्यामुळे सुद्धा ॲलर्जी होते किंवा बोटांच्या मध्ये चिघळणं वगैरे. तर हे जे प्रकार होतात तर ते कशामुळे किंवा काय खबरदारी घेणं गरजेचं आहे त्याविषयी जरा सांगा. जेव्हा लहान बालक किंवा मोठे देखील पाण्यामध्ये जातात तेव्हा त्यांनी पाणी आणि आपली स्किन याचा कॉन्टॅक्ट कमीत कमी होण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे शूज असतात जसे की मोठे असतात शूज, वॉटर रेजिस्टंट शूज असतात अशा प्रकारचं वापर करणं हे सर्वात महत्त्वाचं प्रिव्हेन्शनचा पार्ट आहे.
प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर है ना. तर मग तो आणि बाय चान्स आपल्याला जर पाण्यामध्ये जर स्किनचा जर कॉन्टॅक्ट आला तर मग स्किन रिॲक्ट होणार आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन वगैरे होण्याची भीती असते. तर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण अँटीफंगल मेडिसिन्स त्या ठिकाणी लोकल ॲप्लिकेशन त्या ठिकाणी लावू शकता. त्याशिवाय महत्त्वाचं जसं आहे की तो भाग जर सुका राहिला, ड्राय राहिला तर मग ती हिलिंग देखील लवकर होईल. मग ते फार महत्त्वाचं आहे आपल्याला की ते प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. नक्कीच. सर मगाशी तुम्ही सांगितलं की अतिसार, उलटी किंवा हे डायरिया याविषयी आपण बोलताना कधी-कधी मुलांमध्ये एखाद्या आजारामुळे भूक कमी लागणे हा सुद्धा एक महत्त्वाचा एक लक्षण दिसून येतं आणि मग त्यावेळेला काय करावं कळत नाही आणि बऱ्याचदा आईला कळत नसल्यामुळे जबरदस्ती त्याला की आपलं मूल खात नाहीये म्हणून त्याला भरवलं जातं आणि मग बऱ्याचदा ते उलटीद्वारे परत बाहेर पडतं. हे एक चक्र कधी-कधी फिरत असतं. तर त्यावेळेला नक्की काय काळजी घेणं अपेक्षित आहे, मग ते कसं ओळखावं? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा आपल्याला देखील बालकांचं जाऊ द्या, पालकांना देखील जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही. तर जे आपण नॉर्मली इनटेक असतो त्याच्या आपण 50 ते 60% आपण इनटेक घेणार. बालकांना देखील आपण तसंच लक्षात ठेवावं लागेल की मुलाचा इनटेक कमी होईल पण जेवढा नॉर्मल घेतो त्याच्या 50-60% घेत असेल, बाळ ॲक्टिव्ह असेल, लघवी बरोबर करत असेल तर त्याचा अर्थ आहे की त्याच्या शरीराची जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी फुलफिल होते. आपण बालकांना अपॉर्च्युनिटी देऊ शकतो, म्हणजे चालना देऊ शकतो की अरे थोडंसं खाल्लं पाहिजे, गेलं पाहिजे. जर तापमुळे जर खाण्याची इच्छा नसेल तर जसं मी सांगितलं की तापेचं औषध दिलं पाहिजे जेणेकरून बाळाला बरं वाटेल आणि त्यानुसार मग त्याला खाण्याची देखील इच्छा होईल. तर हे आपण करणं गरजेचं आहे. पण फोर्सफुली आपण काही गोष्टी करू शकत नाही. तर जसं मग फोर्सफुली गेलं तर मग ते सर्वच उलटी होणार आणि त्याच्यामुळे उलटा आणखीन फायदा न होता नुकसानच होणार. म्हणून आपण बाळांना अपॉर्च्युनिटी द्या खाण्यासाठी वगैरे. ताप असेल तर तापेचं मेडिसिन द्या जेणेकरून बाळ स्वतःहून देखील खाण्यासाठी शिकेल. आणि दुसरी गोष्ट जसं इन्फेक्शन कमी होतं तसं आपोआप त्यांची भूक वाढते. तर ते फार महत्त्वाचं आहे आपल्याला समजून घेणं. नक्कीच. आत्ता आपण जसं पावसाळ्याच्या विविध रोगांबद्दल किंवा संसर्गांबद्दल बोलत आहोत, पण आत्ता सध्या कडक उन्हाळा आहे. याच्यामध्ये मुलांना बऱ्याचदा कसं होतं की उन्हामुळे अंगावर काहीतरी पुरळ येणं किंवा ते घामामुळे खाज येणं, चट्टी येणं असेही प्रकार उद्भवत असतील, तर त्यावेळेला काय करणं गरजेचं आहे? तर स्किनचे इन्फेक्शन उन्हाळ्यामध्ये ॲज वेल एज पावसाळ्यामध्ये बरेच कॉमन आहेत. इनफॅक्ट आम्ही ॲलर्जीज ज्या आहेत ह्या कॉमनली रेनी सीझनमध्ये पाहतो कारण त्याच्यामध्ये इन्सेक्ट बाईटचे चान्सेस फार जास्त असतात. तर मग आणखीन प्रिकॉशन्स घेणं जसं की आपण पूर्ण कपडे घालणं जेणेकरून आपल्याला इन्सेक्ट बाईट वगैरे होणार नाहीत त्यासाठी गरजेचं आहे. आणि त्याशिवाय जर ॲक्यूट जर ॲलर्जी झालेली असेल, रॅश आलेले असतील तर काही क्रीम्स असतात शरीराला लावण्यासाठी, ॲलर्जीची रिॲक्शन कमी होण्यासाठी काही ओरल मेडिसिन असतात त्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करून त्याच्याकडनं प्रिकॉशन्स घेऊ शकतो. नक्कीच. आणि जसं आता आपण पावसाळा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा डास किंवा मच्छर हे एक महत्त्वाचा एक घटक असतो आणि त्याच्यामुळे अनेक आजार पसरतात. पण आता लहान मुलांना आपण थांबवू शकत ना काही त्यावेळेला, तर त्यांची काळजी कशी घेणं अपेक्षित आहे आणि किंवा काय काय आजार होतात त्यावेळेला? मच्छरामुळे आजार बरेच होतात. इनफॅक्ट इंडियामध्ये हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर मच्छरामुळे मलेरिया आपण नाव ऐकलं असणार आहे, डेंग्यू इन्फेक्शन ऐकलं असणार आहे, चिकनगुनिया हे कॉमनली आजार दिसतात. याच्यामध्ये या सर्व आजारामध्ये ताप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि बराच हाय ग्रेड ताप दिसतो याच्यामध्ये. इनफॅक्ट कधीकधी मलेरियामुळं डोक्याला देखील त्रास होऊन इन्केफेलायटिस वगैरे होण्याची देखील भीती असते. त्याच्यामुळं जर ताप हाय ग्रेड ताप असेल, रेग्युलर बेसिसवरती 3 दिवस झाले, 4 दिवस असेल तर आपण अलार्म होणं गरजेचं आहे. आणि बाळाचा जर इनटेक जर कमी असेल, बाळ सुस्त असेल तर त्याचा अर्थ आहे की बाळाची प्रतिकारशक्ती या जे पण इन्फेक्शन आहे त्याच्यापासून बाळाला रिकव्हरी होण्यासाठी मदत करत नाही. अशा वेळेस आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि हे सर्व इन्फेक्शन मलेरिया असेल किंवा डेंग्यू असेल याच्यामध्ये आपल्याला ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन भेटते की मलेरियाचे त्याच्यामध्ये जंतू आहेत का, जेणेकरून आपल्याला काही अँटी मलेरियल देणं गरजेचं असेल है ना. आणि दुसरी गोष्ट आहे डेंग्यू इन्फेक्शन. डेंग्यू इन्फेक्शन पण फार महत्त्वाचं आहे आणि फार कॉमन आहे पावसाळ्यामध्ये. तर डेंग्यूला देखील ब्रेकिंग बोन डिसीज असं पण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिअर बॉडी एक होणं, हातपाय दुखणं, डोकं दुखणं हा बराच त्रास होतो. आणि काही काही बालकांना ब्लड प्रेशर कमी होणं, हातावरती रॅश येणं, ब्लिडिंग होणं हे एवढे बरेच कॉम्प्लिकेशन होतात. मग अशा कंडिशनमध्ये आपण डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि या सर्व घटकामध्ये डेंग्यूसाठी जर पाहिलं तर आपण हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंट जर पाहिलं तर हायड्रेशन फार महत्त्वाचं आहे. हायड्रेशन म्हणजे शरीरामधलं पाणी योग्य प्रकारे मेंटेन करणं. तर आपण ओरली जर बाळाला चांगल्या प्रकारे जेवणासाठी दिलं, पाणी दिलं, ORS दिलं तर ते देखील या इन्फेक्शनपासून रिकव्हरी लवकर होण्यासाठी आपल्याला बरंच मदत करतील.
नक्कीच. खरं तर आता आपण जसं बघितलं की पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, वेगवेगळे आजार तर आपल्यापर्यंत येतातच. त्याच्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या मुलांची काळजी घ्यायची. काय काय गोष्टी ज्या छोट्या-छोट्या त्यांच्याकडे लक्ष दिलं तर या आजारांपासून आपण दूर राहू शकतो. ही चर्चा आपल्याला अशीच चालू ठेवायची. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आता आपण चर्चा करत आहोत की या पावसाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये काय काय संसर्ग होतात, त्याच्यावर उपाय काय आहेत, काय आजार होतात आणि आपली काळजी कशी घ्यावी. खरं तर आता विश्रांतीला जाण्यापूर्वी खूप छोट्या छोट्या मुद्द्यांवर आपण बोलत आहोत की ॲलर्जी होते किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबरीने मला विचारायचं आहे की या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं मुलांचा आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. तर म्हणजे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बऱ्याचदा आपण बाजारातले काही प्रोडक्ट घेतो, दुधात, पाण्यातून त्यांना देत असतो. तर तेही किती योग्य आहे आणि घरातलं त्यांना काय देणं किंवा कशा पद्धतीने देणं, तुम्ही काय सांगाल? कुठलेही पदार्थ जे आहेत घरी बनवलेले आणि बाजारात जे तयार होतात त्याच्यामध्ये ड्रास्टिक फरक आहे. जर गोष्टी जर लाँग टर्म जर स्टोअर करून ठेवायच्या असतील, ज्या की बाजारामध्ये भेटतात, त्यांच्यामध्ये सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण बरंच जास्त असतं. मी पालकांना नेहमी सांगतो 3 व्हाईट थिंग्स, 3 सफेद गोष्टी ज्या आहेत, सॉल्ट, शुगर आणि मैदा, या 3 गोष्टी सफेद आहेत पण आपल्या शरीरासाठी त्या ब्लॅक आहेत. म्हणजे त्याचा अर्थ आहे की ते आपल्या शरीराला हानिकारक आहेत. तर बाजारातली जर कुठली पण जेव्हा आपण गोष्ट घेतो तर त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण किती आहे, शुगरचं प्रमाण किती आहे आणि मैद्याचं प्रमाण किती आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असते की आपण सॉल्ट किती वापरलेलं आहे, शुगर किती वापरलेली आणि मैदा आपण फार कमी गोष्टीमध्ये वापरतो, है ना. तर आपण घरी बनवलेलं फ्रेश फूड जे आहे ते बालकांसाठी फार गरजेचं आहे. प्रोटीन्स बालकांना गरजेचे आहेत कारण त्यांच्या मसल्स बिल्टअप होतात. तर त्यासाठी दूध आणि दुधाचे पदार्थ जे आहेत ते पनीर वगैरे असेल किंवा चीज असेल याचं खाण्यामधलं आपलं योग्य प्रकारे इंटेक फार गरजेचं आहे. त्याशिवाय जे आपण मेडिसिन्स वापरतो किंवा व्हिटॅमिन्स वापरतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस फ्रूटची वगैरे जाहिरात दिलेली असते की याच्यामध्ये हे फ्रूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ते आहे. पण जर का आपण रिअल फ्रूट जर का नाही खात मग त्यासाठी जे की जास्त बेनिफिशियल असतील आपल्याला. आणि मी जसं म्हणलं की लहान मुलांना व्हिटॅमिन्ससोबत जर फायबर जर भेटलं तर त्यांना डायजेशन चांगलं होईल, त्यांचं कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास कमी होईल. त्याच्यामुळं पूर्ण फ्रूट्स घेणं गरजेचं आहे. आणि त्याशिवाय जे पालेभाज्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, आयर्न असेल, या घटकांचं देखील बॅलन्स आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. तर आणि हे सर्व आपण मुलांना बोलून नाही शिकू शकणार, ते आपण स्वतः अगोदर आचरणात आणलं पाहिजे, आपण त्याच्यासमोर खाल्लं पाहिजे, मग ते मुलं पाहून शिकतील, आपोआप खातील. ते हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा आहे, खरंच अगदी खूप महत्त्वाचं आहे. सर त्याचबरोबरीने अजून एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मला यायचं आहे. कारण काय होतं की आत्ता सगळं फोन आणि कम्प्युटरचं जग आहे. सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना, पालकांना सुट्ट्या नसतात आणि आत्ता मुलं बऱ्याचदा आपला खूप वेळ टी व्ही किंवा फोन किंवा अशा यंत्रासमोर व्यतीत करतात. जो स्क्रीनचं म्हणजे काही इफेक्ट त्यांच्यावर होत असेल, नक्कीच होत असणार. तर काय काळजी घ्यावी आणि काय परिणाम होतो महत्त्वाचा याच्यावर? याच्या संदर्भात मला एक श्लोक आठवतो, मी वाचलेला आहे भगवद्गीतेमध्ये. यद यद आचरती श्रेष्ठा तद तद एवे तोरजना. म्हणजे जे घरातले जे पालक मोठे व्यक्ती असतात ते जे आचरण करतात तेच लहान मुलं करतात. मी पालकांना नेहमी प्रश्न विचारतो की आपल्या हातामध्ये मोबाईल किती वेळा आहे, आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती किती वेळ स्पेंड करता, किंवा आपण ऑफिसमधून घरी आल्यानंतर टी व्हीच्या स्क्रीनसमोर किती असतात. हे आपण स्वतः आत्मनिरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतरच मग आपण बालकांना देखील त्याप्रकारे आपण गाईड करू शकतो. तर मी एक रिसेंटली एक व्हिडिओ पण याच्यावरती तयार केला, स्क्रीन्स नावाचा, ज्याच्यामध्ये मी SCREENS याच्यावरती एक निमोनिक तयार केलं होतं. S स्टँड्स फॉर सराउंडिंग. म्हणजे आपण बालकांना आपली जी आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत, गार्डन्स आहेत, जंगल्स आहेत, या ठिकाणी त्यांना आपण घेऊन गेलं पाहिजे, त्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. C म्हणजे कॅच देम अर्ली. आता याच्यामध्ये पालक आणि बालक या दोघांना पण मला अर्ली कॅच करायचं. जसं मी म्हणलं की पालकांना अगोदर आपली चांगली सवय लावायची की त्यांनी स्क्रीनचा एक्सपोजर कमी केला पाहिजे. आणि जे बालक आहेत त्यांना पालकच सवय लावतो, जेवण करतेवेळी मोबाईल समोर देतात आणि जेवायला घालतात. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम काय करतात, बालकाला टी व्हीमध्ये, मोबाईल स्क्रीनमध्ये जास्त इंटरेस्ट होतो आणि खाण्यामध्ये इंटरेस्ट कमी होतो. तर ही अशी सवय आपण नाही केली पाहिजे. रिसेंटली न्यूजमध्ये देखील आलं होतं की
ऑस्ट्रेलियामध्ये एक लॉ झालेला आहे की 4 वर्षापेक्षा जे लहान बालक आहेत त्यांना कोणाही स्क्रीन एक्सपोजर कुठलाही असला नाही पाहिजे. वा. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आपण हे ॲटलिस्ट घरी इंडिव्हिज्युअल लेवलवरती, त्याच्यानंतर सोसायटी लेवलवरती आणि त्याच्यानंतर नॅशनल लेवलवरती ह्या आपण गोष्टी करू शकतो. नेक्स्ट आहे रूल्स. SCR. आर म्हणजे रूल्स म्हणजे नियम. कुठल्याही गोष्टीला जर आपण नियमामध्ये जर ठेवलं की ठीक आहे, मुलगा 5-6 वर्षाचा आहे, त्याला पण स्क्रीन एक्सपोजर आहे, पण बाबा ठीक आहे, तुला मी अर्धा तास मोबाईल जे पण तुला आवडते, कार्टून आवडते तेवढा आपण बघूत आणि त्याच्यानंतर मग आपण ग्राउंडमध्ये खेळायला जाऊत किंवा त्याच्यानंतर अभ्यास करूत. अशा प्रकारचे जर आपण नियम त्यांना रूल्स जर ठरवून दिलं तर त्याने देखील आपल्याला बरीच मदत होते. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटशी कनेक्ट करणं पालकांना फार महत्त्वाचं आहे. आता आजकाल आपण ऑटिझम किंवा बाकी एवढ्या गोष्टी, हायपर ॲक्टिव्हिटी एवढ्या गोष्टी पाहतो, कारण लहान मुलांचा कनेक्ट नाही सोसायटीसोबत, कनेक्ट नाही एन्व्हायरमेंटसोबत. तर त्यामुळे देखील बरेच प्रॉब्लेम होतात. त्याच्यानंतर एंगेज देम पॉझिटिव्हली. जसं एक सिम्पल गोष्ट आहे, सीड्स असतात, सीड्स आपण जमिनीमध्ये टाकतो आणि त्याला पाणी देतो. आता ही ॲक्टिव्हिटी जी आहे याच्यामध्ये जेव्हा बालक इन्व्हॉल्व होतात ते पाहतात की सीडपासून ट्री तयार होतं, त्याच्यातून त्यांना एक वेगळी चालना भेटते. अरे अशा प्रकारे गोष्टी काही घडतात सराउंडिंगमध्ये ज्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि ॲक्टिव्हिटी जे पण करतो त्यांना आपल्याला रिइन्फोर्स करायचं आहे. लहान मुलांनी प्रत्येक वेळेस नो 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 असं जर शिकलं तर मग त्यांना ते प्रत्येक गोष्टीला नो केलं की ते रेजिस्टन्स होतं. मग आपण त्यांना ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे, अरे वा तू छान केलं. या म्हणजे हा एक टोटली एक डिफरंट टॉपिक आहे ज्याच्यावरती आपण इन्फेक्शनशिवाय, संसर्गजन्य आजाराशिवाय आपण वेगळ्या प्रकारे आपण डिस्कस करू शकतो. त्याच्यानंतर नो टू पासवर्ड. नो टू पासवर्ड हा बऱ्याच वेळेस पॅरेंट्सला देखील वाटते की अरे मी काहीतरी कॉम्प्लेक्स पासवर्ड ठेवतो, डिजिट्स ठेवतो, जेणेकरून लहान बाळाला तो ओपन करता येणार नाही. पण मुलं फार हुशार आहेत आजकालचे, ते तुमचा बरोबर पासवर्ड हुडकून काढतील. मग त्यापेक्षा त्यांना इनफॅक्ट त्यांना इन्व्हॉल्व करा. जेव्हा पासवर्ड टाकतात तेव्हा त्यांना डिजिट शिकवा. त्या 1, 2, 3 असेल किंवा ABC असेल ते त्यांना शिकवा. आणि त्याच्यासोबत तुम्ही त्यांना रूल ठेवून दिला की ठीक आहे, हे तू वापर पण काही वेळासाठी, आणि त्याच्यानंतर आपण दुसरी ॲक्टिव्हिटी करू. त्याच्यामुळे नो टू पासवर्ड फार महत्त्वाचं आहे. पासवर्ड असेल तर बऱ्याच लहान मुलं इरिटेट देखील होतात है ना. आणि नेक्स्ट असेल सपोर्ट देम अप्रॉप्रिएटली, ज्याच्यामध्ये आपण हे ॲडिक्शनसारखं आहे, मोठ्यांना असो किंवा छोट्यांना. तर जेव्हा आपण डिॲडिक्शन करतो तर त्यांना ॲप्रोप्रिएट सपोर्ट, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, कनेक्टिंग टू द एन्व्हायरमेंट ह्या गोष्टी झाल्या तरच आपण स्क्रीन्सपासून आपण बाहेर येऊ शकतो. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता जसं तुम्ही ह्या उत्तर देताना सांगितलं की पावसाळ्यातील आजारांबद्दल आपण बोलत आहोत, पण उन्हाळा, पावसाळा याविषयी बोलत असताना हा एक असा आजार आहे की जो 12ही महिने चालू असतो आणि त्याच्यावर बोलणं खरं तर खूप महत्त्वाचंच होतं. खूप छान सांगितलं की अशा पद्धतीने हळूहळू त्यांना स्क्रीन टाईमपासून आपण लांब ठेवू शकतो. आणि मला असं वाटतं जेव्हा त्यांची इनर आतून ते जेव्हा क्षमता वाढते तेव्हा आपोआप बाकीचे आजारही दूर नक्कीच जात असतील. डॉक्टर, मला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे की जेव्हा लहान मुलं किंवा नवजात शिशू जन्म घेतात त्या पुढच्या प्रोसेसमध्ये लस त्यांना देणं हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा पालक म्हणजे स्पेशली आई खूप वेगवेगळ्या ह्यानी कन्फ्यूज होते. काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा कुठेतरी माहिती गोळा करून किंवा कोणीतरी सांगितलेली असते की इतक्या द्यायच्या तितक्या द्यायच्या, आणि मग असं होतं की बाळाला नक्की किती लशी अपेक्षित आहेत, त्याविषयी काय सांगाल? तर बाळासाठी सगळ्यात पहिली लस जर काय असेल ते मी सांगेन की आईचं दूध. आईच्या दुधामध्ये एवढे सारे घटक आहेत की त्याच्यामुळं बाळाचं फक्त न्यूट्रिशन भेटत नाही तर सोबत त्याला बरीच प्रतिकारशक्ती देखील भेटते. तर सर्वांनी आपला बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही त्याला गोल्डन आवर ऑफ लाईफ म्हणतो. म्हणजे फर्स्ट आवर जो असतो ज्यामध्ये बाळ थोडंसं जागी असतं, त्याच्यानंतर बाळ सुस्त होतं, झोपतं, तर त्या फर्स्ट आवरमध्ये आपण इमिडिएटली ब्रेस्ट फिडिंग इनिशिएट केलं पाहिजे. ही सगळ्यात पहिली लस झाली. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या सर्व लसी येतात जे की आता आपण BCG म्हणा, ओरल पोलिओ म्हणा, हेपॅटायटिस B, अशा प्रकारच्या बऱ्याच लसीकरणाचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्याशिवाय आपले स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांना बरंच ॲप्रिशिएट करेन की जी लस अगोदर, जसं मी लहान असताना, तुम्ही लहान असताना आपल्याला हेपॅटायटिस B नाही भेटलेलं, आपल्याला फक्त ट्रिपल DTP आहे ते भेटलेलं आहे. पण आता जे लहान बाळ जे आहेत त्या सर्वांना कंपल्सरीली हेपॅटायटिस B भेटतं. इवन ट्रिपलच्या ऐवजी पेंटा भेटतं. ह्या गोष्टी बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि ज्याचा इम्पॅक्ट म्हणजे आपल्याला बरेच जे इन्फेक्शन, प्रिव्हेंटेबल इन्फेक्शन आहेत वॅक्सिनमुळं ते आपल्याला कमी झालेले दिसत आहेत. तरी देखील काही गोष्टी जे गव्हर्नमेंट इम्प्लाय करू शकत नाही, त्याला काही लिमिटेशन्स असतात, जे आपल्या योजना असतील त्यांना काही लिमिटेशन असतात. अशा काही जे लशी आहेत
त्याचं मी काही एक्झाम्पल देतो. जसं आपण आता टायफॉईडबद्दल आपण डिस्कस केलं. गव्हर्नमेंटचं टायफॉईडचं वॅक्सिनेशनचं जे आहे ते इन प्रोसेस आहे. तर मग ते इम्प्लिमेंट होण्यासाठी वेळ लागेल आणखी. पण टायफॉईडची लस आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. म्हणून आपण जे डिस्कस केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की टायफॉईडचं इन्फेक्शन आपण वॅक्सिन देऊन आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर आपण योग्य प्रकारे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे आपण घेणं गरजेचं आहे. आता मी पालकांना याबद्दल सांगतो की दिस इज अ इन्व्हेस्टमेंट फॉर यू. सगळेजण आजकाल इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथमध्ये पाहतात. तर ही टायफॉईडची लस जी आहे, समजा त्याची कॉस्ट आहे की 2,000 रुपये. पण तेच जर बालक जर आजारी पडलं, ज्याला 7-8 दिवस ताप येतो आहे, त्याला कदाचित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची गरज पडू शकते. तर दॅट मे कॉस्ट त्याची जास्त 2,000पेक्षा बऱ्याच जास्त लागेल आपल्याला. तर आपण 2,000 एक एक्झाम्पल म्हणून जसं मी प्राईस सांगितली, तर ते इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळाला पुढे चालून त्रास होणार नाही. अशाच प्रकारच्या बाकीच्या पण लसी आहेत. जसं आपण श्वासाचे आजार म्हणतो, निमोनिया आहे किंवा एअर इन्फेक्शन आहे, त्यासाठी पण काही लसी आहेत. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा बी प्रकारचा एक बॅक्टेरिया असतो, त्याच्यामुळे इन्फेक्शन होणारे आहेत. किंवा निमोकोकल निमोनियाचा आजार आहेत. या देखील लसी आहेत ज्या की गव्हर्नमेंटनं देखील चालू केलेल्या आहेत. तर ह्या लसी आपण योग्य प्रकारे योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. ज्या 6 आठवड्याला, 10 आठवड्याला, 14 आठवड्याला या गव्हर्नमेंट सेटअपमध्ये देखील भेटतात. आणि याच्यामधले जे काही चेंजेस असतात ते प्रायव्हेट सेटअपमध्ये पण भेटतात. ते आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे किंवा आपल्याला जसं योग्य वाटते त्या प्रकारे घेणं गरजेचं आहे ना. त्याशिवाय आणखीन जे व्हॅक्सिन्स जे आहेत, जसं आपण फ्लू म्हणतो, स्वाईन फ्लू म्हणा किंवा इन्फ्लुएन्झा इन्फेक्शन आहे, जे की सर्दी खोकला हा फार कॉमन आजार आहे. तर ही लस आईला देखील, आई प्रेग्नंट झाल्यानंतर देखील बऱ्याच ठिकाणी देतात, जेणेकरून बाळाचं 6 महिन्यापर्यंत फ्लूपासनं, स्वाईन फ्लूपासनं प्रिव्हेन्शन होऊ शकतं. पण 6 महिने झाल्यानंतर बाळाला स्वतःची देखील प्रतिकारशक्ती चालना भेटणं गरजेचं आहे. मग ह्यावेळेस हे जे स्वाईन फ्लूचं जे इन्फेक्शन आहे ते बाळाला होऊ नये म्हणून जे सर्दी खोकला किंवा ताप येणं किंवा श्वासाचे आजार होणं हे प्रिव्हेंट होण्यासाठी स्वाईन फ्लूचं वॅक्सिनेशन गरजेचं आहे, जे की आपण 6 महिन्यापासून सर्व बालकांना आपण देऊ शकतो. याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आहे की प्रत्येक वर्षी तो व्हायरसचा स्ट्रेन बदलतो. जसं आपण कोविडमध्ये पाहिलं होतं की तेवढे बऱ्याच स्ट्रेन झालेले. त्याच प्रकारे हे जे स्वाईन फ्लूचं जे इन्फेक्शन आहे, इन्फ्लुएन्झा जे आहे, त्याचे देखील स्ट्रेन बदलतात. त्यानुसार आपल्याला प्रत्येक वर्षी इनिशियली आपल्याला ह्याचे एक्स्ट्रा डोसेस द्यायची गरज पडते, जेणेकरून आपलं जे कॉमन इन्फेक्शन जे आहे, स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन आहे, त्याच्याकडनं आपल्याला प्रतिकारशक्ती भेटेल आणि आपले लहान जे बाळ आजारी पडतात परत त्यांना देखील आपल्याला मदत होऊन जाईल. नक्कीच. आणि या सगळ्याच बरोबरीने हवेतूनही काही आजार पसरतात. जसं आत्ताच तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं काही लसी त्याच्यासाठी आहेत. जसं आपण पावसाळ्यात बघितलं, उन्हामुळे बघितलं, तर हवेतूनही काही आजार जे पसरतात तर त्यांची काळजी कशी घ्यावी? तर आपल्याला PPE सर्वांनी ऐकलेलं आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, जे की कोविडमध्ये आपण वापरलेले आहेत. तर हवेमधलं जे आजार जे आहेत, जर आपल्या आजूबाजूला जर कोणाला जर सर्दी खोकला असेल तर त्याच्यातून आपल्याला भेटू शकतो. त्याशिवाय जे आपण जर क्राउडेड जागी ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी देखील आपल्याला अशा प्रकारचे इन्फेक्शन भेटू शकतात. मग सगळ्यात अगोदर आपण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणजे की फेस मास्क वापरणं, हँड वॉश करणं, अशा क्राउडेड ठिकाणी जातेवेळी आपण योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर मला असं खूप छान पद्धतीने तुम्ही अगदी PPP, CCC, AAA मगाशी एकेका ह्याने की काय काय छोट्या छोट्या गोष्टींनी आपण आपले प्रिकॉशन्स घेऊ शकतो त्याबद्दल सांगत आहात. याचबरोबरीने खरं तर मुलांचं सगळ्यात आवडतं हे आहे जंक फूड. खरं तर ते आता खूप खाल्लं जातं. तर तिथे थोडीशी कशी काळजी घेतली पाहिजे? कारण काय होतं की प्रत्येक वेळेला त्याला आपण थांबवू शकत नाही आहे जंक फूड खाल्ल्यापासून. प्रत्येक वेळेला घरातला पण द्यायचा प्रयत्न करतो, पण तरीही मुलांना ते आवडत असतं. मग तेव्हा थोडी काय काळजी घेणं गरजेचं आहे? एक इंग्लिशमध्ये सेईंग आहे, ओबेसिटी रन्स इन माय फॅमिली बिकॉज नो वन रन्स इन माय फॅमिली. म्हणजे आपल्या बऱ्याच लोकांच्या घरी ओबेस आहेत सर्वजण, कारण कोणी ते रन करत नाहीत, कोणी व्यायाम करत नाहीत. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आपला फूड इंटेक जे जेवण आहे आणि सोबत फिजिकल ॲक्टिव्हिटीज. भारतामध्येच नाही तर बाहेर देशामध्ये देखील जंक फूडचं प्रमाण फार वाढलेलं आहे. कारण त्याचे ज्या प्रकारे ते आपल्याला प्रोजेक्ट केले जातात की बरेच जंक फूड तर आमचे न्यूट्रिशन आहे म्हणून आपण घ्यावं, असं प्रकारे आपण घेतले जातात. म्हणजे 3 वाईट जे सांगितले, सॉल्ट, शुगर आणि मैदा, ह्या 3 गोष्टी ह्या सर्व जंक फूडमध्ये आपल्याला भेटतील. याच्याबद्दल मी 100% शुअर आहे. तर ह्या गोष्टी आपण अवॉइड करणं फार गरजेचं आहे. इनफॅक्ट आता आपण इंडियन सिनारिओ आपले माननीय प्रधानमंत्री जे आहेत मिलेट्सबद्दल फार बोलतात, कारण मिलेट्समध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, जे आयर्न आहे किंवा कॅल्शियम आहे,
ते आपल्याला ह्या कुठल्याही जंक फूडमधनं भेटणार नाही. जंक फूड आपल्याला नक्कीच हेल्प करेल ओबेस होण्यासाठी, पण आपलं जे होममेड जे डाएट असेल ते आपल्याला हेल्दी राहण्यासाठी मदत करेल. दुसरी गोष्ट आम्ही जे पाहतो, ह्या जंक फूडमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असल्यामुळं बऱ्याच लहान मुलांना हे जे हायपर ॲक्टिव्हिटी जे आहे, अति चंचलता जे आपण म्हणतो, हे देखील आजार बरेच दिसतात आम्हाला. आणि ॲटोमॅटिकली त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळं बरेच प्रॉब्लेम, अर्ली हायपरटेन्शन असणं किंवा अर्ली डायबिटीस असणं, हे देखील आजार आम्ही आजकाल लहान मुलांमध्ये पाहतोय. खरं अगदीच म्हणजे असं ज्या आजारांची नावंही पूर्वी ऐकली जात नव्हती किंवा मोठ्यांना होत होते, ते हल्ली येते आपण लहान मुलांना अगदी BP आहे, डायबिटीज आहे, हे आजार आपण बघत असतो. खरं तर पावसाळा येतोय, उन्हाळा आहे, याच्यामध्ये आपण कुठेतरी आहोत, पण तरीही या सगळ्यांमध्ये असे अजून कुठला असा एखादा आजार आहे की ज्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यावेळेला? तर हेल्दी हॅबिट्स ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, या सर्व टाईम फ्रेममध्ये मी जसं सांगितलं की आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी बालकांना प्रमोट करणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी पालकांनी स्वतः अगोदर लवकर झोपणे आणि लवकर उठणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून आपल्याला ऑब्झर्व करून पालकासोबत बालक देखील शिकतील, है ना. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असतं की आपण डे आपला शेड्युलिंग कशाप्रकारे करतो. फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं फार गरजेचं आहे. आणि मग ही लहान बाळांना सुरुवातीपासून जर सवय लावली तर ते ॲटोमॅटिक आपल्याला ते इझी पडेल त्यांना प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी देखील. आजकाल घरी जेवण बनवणं कमी आणि स्विगी किंवा दुसऱ्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्यांच्याकडनं आपण ऑर्डर करण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मग ही देखील प्रथा आपण ओव्हर अ पिरियड आपण कॉन्शियसली आपल्याला हॅम्पर केलं पाहिजे की आपल्याला घरी बनवलेलं खाद्यपदार्थ त्यांना खाण्याची सवय घेतली पाहिजे. नेक्स्ट पार्ट आहे की त्यांची प्रतिकारशक्ती आपण कसं वाढवायचं. तर त्यासाठी प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन द क्युअर. मग प्रिव्हेंटिव्ह एकतर आपण डाएट घेतो आहे ज्याच्यामध्ये फ्रूट्स व्हेजिटेबल्सचं प्रमाण जास्तीत जास्त असेल, आणि त्याशिवाय प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिनेशन जे आहे ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टीचं जर सांगड जर ठेवलं आपण तर आपल्याला बऱ्याच इन्फेक्शनसाठनं सुद्धा प्रिव्हेंट करता येईल. आता आजकाल नॉन कम्युनिकेबल डिसीजेस याचं प्रमाण वाढलेलं आहे, ज्याची आता आपण जे डिस्कशन करतो ते संसर्गजन्य आजार, आणि दुसरे जे आजार आहेत असंसर्गजन्य, म्हणजे जे की एकमेकाला नाही पसरणार पण त्या स्वतः इंडिव्हिज्युअलला असणार, जसं की ओबेसिटी आहे, स्वमग्नता आहे, है ना, हायपरटेन्शन लहान मुलांमधलं किंवा डायबिटीज जे आहेत, हे आजार आजकाल वाढत आहेत कारण आपली लाईफस्टाईल तशी होत आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला बॅलन्स फिजिकल ॲक्टिव्हिटी, डाएट आणि ॲडिक्वेट न्यूट्रिशन, हेल्दी न्यूट्रिशन ह्या गोष्टीचा सांगड घालणं फार गरजेचं आहे. नक्कीच. मला असं वाटतं डॉक्टर की विषय खूप मोठा आहे, पण आता आपण जेव्हा पावसाळ्याच्या संसर्गजन्य रोगांबद्दल बोलते, मुलांबद्दल, बालकांबद्दल, शिशूंबद्दल बोलत आहोत, तर ते महत्त्वाचे कनेक्टेड असतात आपल्या आईबरोबर. तर अगदी तुम्ही सगळ्या मातांनाही किंवा त्यांनाही काय सांगावंसं वाटतं, काय सांगाल, काय संदेश द्याल? तर आई ही सगळ्यात मोठा गुरु असते बालकांसाठी, है ना. तर आईचं न्यूट्रिशन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं बालकाचं न्यूट्रिशन आहे. त्यामुळेच आपण पाहिलं तर अँटीनॅटल जे आहे, म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या अगोदरचं आईचं न्यूट्रिशनमध्ये पर्टिक्युलरली आपण आईला कॅल्शियमचे सप्लिमेंट्स आहेत किंवा आयर्नचं सप्लिमेंटेशन आहे, ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. ॲनिमिया हा एक असा आजार आहे जो की प्रिव्हेंट करण्यासारखा आहे, पण आपलं चांगलं न्यूट्रिशन, आपलं डाएट नसल्यामुळं माता आणि पालकांना दोघांना देखील होतो, है ना. मग त्यासाठी आपल्या जीवनाकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. म्हणून तर आपण आईला देखील आयर्न सप्लिमेंटेशन देतो. आणि लहान बाळ देखील जे असतात, पर्टिक्युलरली एकदा ते 6 महिने पूर्ण झाले की आपण त्यांना बाहेरचं जे जेवण आहे त्यांना आम्ही कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणतो, ते देखील चालू करणं गरजेचं आहे. आता आपली जसं आपण करतो की डाळीचं पाणी देणं किंवा भाताचं पाणी देणं, अशा प्रकारचं जे कॉम्प्लिमेंटरी न्यूट्रिशन आहे त्याच्यामध्ये लहान बालकांना काही प्रोटीन्स किंवा कार्बोहायड्रेट असं एक्स्ट्रा काही नाही भेटत. तर त्यासाठी प्रॉपर मॅश केलेलं डाळ किंवा मॅश केलेलं राईस देणं हे फार गरजेचं आहे. कारण 6 महिन्यानंतर बाळाची ॲक्टिव्हिटी वाढलेली असते, त्यांची रिक्वायरमेंट वाढलेली असते, त्यावेळेस फक्त आईचं दूध बाळाला ॲडिक्वेट नसतं, त्यांना जेवढं ग्रोथ पाहिजे त्यासाठी. मग हे आपण टाईमली कॉम्प्लिमेंटरी फीडिंग जे आहे, वरचं जेवण जे आहे ते आपण चालू करणं गरजेचं आहे. आणि हे देखील आपल्याला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याची क्वांटिटी आहे किंवा कन्सिस्टन्सी आहे ते आपल्याला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. जसं की आपण सुरुवातीला फक्त पातळ गोष्टी देतो, पातळ गोष्टी झाल्यानंतर मग थोडंसं आपण थिक करणं, किंवा जेव्हा बालक 9 महिन्याचे होतात
तेव्हा आम्ही त्यांना फिंगर फूड देतो. फिंगर फूड म्हणजे ज्या गोष्टी ते हातामध्ये पकडून तोंडामध्ये घालू शकतात. आपण पाहतो की लहान मुलं ज्या गोष्टी खाण्याच्या नाहीत त्या गोष्टी बऱ्याच वेळेस तोंडात घालतात. त्याच्यामुळे त्यांना हे इव्हन लूज मोशन्स किंवा अतिसार वगैरे आहेत अशा प्रकारचे देखील आजार होतात. मग ही गोष्ट आपण अवॉइड करण्यासाठी त्यांना जे खाण्याच्या गोष्टी आहेत जसे की ॲपल आहे किंवा डेट्स आहेत जे आपण लहान मुलांना समोर ठेवू शकतो आणि त्या गोष्टी जर लहान मुलं जर तोंडात घालत असेल तर त्याच्यामुळे त्यांना टेस्ट डेव्हलपमेंट होते आणि पॉझिटिव्ह एंगेजमेंट होते की आपण खाण्याच्या गोष्टी ते तोंडात घालतात जेणेकरून त्यांची खाण्याची देखील चांगली सवय लागते. आणि आपलं एम असं असलं पाहिजे की जेव्हा बालक 1 वर्षाचा होतो तो आपल्यासोबत बसून आपल्या प्लेटमध्ये जेवण केलं पाहिजे हे आपलं ध्येय असलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे जेणेकरून बाळाला जे लाँग टर्म प्रॉब्लेम असतात की प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे परत परत आजारी पडणं किंवा हिमोग्लोबिन कमी असणं, आयनची कमी असणं हे आजार देखील आपल्याला ऑटोमॅटिक कमी करता येतील. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं आत्ता तुम्ही खूप छान महत्त्वाचा असा मुद्दा सांगितला की आई तर हेल्दी पाहिजे तर बालकही हेल्दी होतं आणि आत्ता बऱ्याच गोष्टी जे बालक तोंडात घालत असतं तर तिथे जर ह्या चांगल्या हॅबिट्स किंवा चांगल्या सवयी ठेवल्या तर त्या बालकालाही खूप छान सवयी लागू शकतात. सर अगदी थोडक्यात काय संदेश द्याल सगळ्यांसाठी? सर्वांसाठी मला एक सांगण्याची इच्छा आहे की आपण स्वतः उदाहरण बनून बालकांना शिकवलं पाहिजे. आपण असं अपेक्षा नाही करणं चुकीचं आहे की बालकांना सर्व चांगलं केलं पाहिजे आणि आपण त्यांच्यासमोर चुकीच्या गोष्टी करतो. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं आत्ता जसं सांगितलं सरांनी की खूप छान पद्धतीने स्वतः उदाहरण बना आणि पालकांना शिकवा आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यांची काळजी घेतली, प्रिकॉशन्स घेतलं तर आई आणि बालक आणि सगळ्यांची काळजी घेऊ शकतो आणि आजारांपासून आपण दूर राहू शकतो. कार्यक्रम कसा वाटला? तुम्हाला माध्यमं माहीत आहेत आम्हाला नक्कीच कळवा. सर इथे आलात आणि इतकी छान सोप्या पद्धतीने आम्हाला ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.